नमस्कार, माझं नाव प्राजक्ता. तर आपल्या सर्वांचं हिंदवी सुरवसे पाटील या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आज आपण हिवाळा स्पेशल गाजराचा हलवा आता गाजराचा हलवा बनवणार आहोत. त्याच्यासाठी घेतलेलं किसलेलं गाजर, अर्धा किलो गाजर आहे, ते किसून व्यवस्थित असं घेतलेलं आहे आपण. त्यानंतर लागणार आहे आपल्याला दूध. तर हे पाव लिटर दूध आहे. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला साखर. तर त्याच्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्याच्यानंतर लागणार आहे काजू बदाम आणि वेलची पूड. तर हे काजू बदाम आपण असे कट करून घेतलेले आहेत. आणि लागणार आहे तूप. तर 1 चमचा. तर आपण 1 चमचा तूप घालून घेऊयात सगळ्या याच्यामध्ये. आहे याच्यामध्ये तर गरम करून घेऊयात आपण. तर आपण हे किसलेले जे गाजर आहे का त्याच्यामध्ये टाकून घेऊयात सगळे. तर हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. हे 10 मिनिट आपण शिजवून घेऊयात गाजर. एक 10 मिनिट आपण हे झाकून ठेवूयात. झालेले आहे 10 मिनिट. तर बघूयात आपण. आपल्या गाजराच्या हलव्याला मस्त असा कलर आलेला आहे. सुरुवातीला गाजर आपले लाल दिसत होते, आता भगवा कलर आलेला आहे. मध्ये टाकूयात आपण हे दूध. मिक्स करून घेऊया आणि छान एक फुल गॅस वरती उकळी काढून घ्यायची याला. त्याच्यानंतर टाकणार आहोत काजू बदाम, वेलची पूड. मिक्स करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने. आता हे काजू वगैरे टाकलेले आहेत आपण याच्यामध्ये. तर आपल्याला हे काजू याच्यामध्ये शिजून निघतील आणि वेलची पूडचाही मस्त सुगंध येईल. आता हे 20 मिनिट आपण हे 20 मिनिट शिजवून घेतलेलं आहे. आणि आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत साखर. साखर घेतलेली होती आपण, तर ती साखर टाकणार आहोत. हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. आणि साखरेला पण पाणी सुटलेलं आहे बघा, साखरेचं पाणी सुटलेलं आहे गाजराला. तर आपल्याला एक 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तर आपण 5 मिनिट याला शिजवून घेऊया. तर बघूयात आपण, चेक करूयात, मिक्स करून घेऊयात. असं मध्ये मध्ये हलवत राहायचं तर चिटकणार नाही गाजराचा हलवा. हे बघू शकताय तुम्ही, साखर पूर्ण आटलेले आहे आणि असं मस्त झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय कलर आलेला आहे गाजराच्या हलव्याला आपल्या. तर झालेला आहे आपला गाजराचा हलवा रेडी. मी खाऊन बघते कसं झालाय ते. ट्राय करू शकता गाजराचा हलवा. खूप कमी साहित्यात होतो आणि आपलं जे घरचं साहित्य असतं त्याच्यातच आपण बनवू शकतो. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी आमच्या बघत राहा, ब्लॉग बघत राहा. आणि तुम्हाला ज्या रेसिपीज हव्या आहेत तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, त्या नक्की ट्राय करू बनवण्याच्या. धन्यवाद रेसिपी बघितल्याबद्दल.